हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वन्स अगेन वेलकम टू एन अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, थेरम सिरीज मधील आजचा आपला जो नवीन टॉपिक असणार आहे, टॉपिकचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बोर्डच्या जर दृष्टीने पाहायला गेलो आपण तर हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. साधारणपणे या चॅप्टरचं जे वेटेज आहे तुमचं ते 10 ते 12 मार्क इतकं आहे आणि या चॅप्टर मध्ये सुद्धा 4 मार्कचे क्वेश्चन हे शुअरली तुम्हाला विचारले जातात, जे की आज आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. तर आपण पुढे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एनएम अकॅडमीचं युट्यूबवर एक चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जर कोणी मित्र असतील ज्यांना जे आपल्याशी कनेक्टेड नाहीये त्यांना तुम्ही काय करा, हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल आणि त्यांचे सुद्धा एक्झाम चांगले जातील. ठीक आहे. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला या सेशनचे जर नोट्स हवे असतील सगळे, तुम्ही काय करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं ना की त्याचा स्क्रीनशॉट करा आणि आम्हाला या नंबरवर शेअर करा. ठीक आहे. आम्ही तुम्हाला सर्वच्या सर्व नोट्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. सो आता आपण वेळ न घालवता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर इकडे लक्ष द्या बाळांनो. तर बघा, या चॅप्टर मध्ये असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे शुअरली विचारले जातात. तर पहिला आहे तुमचा साइन रूल, सेकंड कोसाइन रूल, थर्ड सुद्धा कोसाइन रूलच आहे, फक्त तो साइन रूलच्या हेल्पनं करायचा असतो सॉल्व. पुन्हा आहे सर प्रोजेक्शन रूल, नंतर ना आहे हाफ अँगल फॉर्म्युला आणि नंतर ना आहे नेपियर्स एनॉलॉजी. एवढे तुम्हाला करायचे प्रूफ. ठीक आहे. आणि हे एक्झामला विचारतील. एक छोटीशी रिक्वेस्ट, नोटबुक घ्या, पेन घ्या आणि माझ्यासोबतच करा. काय होतं, आपण वर्षभर फक्त आणि फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो किंवा सीईटीची प्रॅक्टिस करतो. नॉर्मली थेरम कधी बघत नाही, लक्षात घ्या. मग मुलांना काय वाटतं हे लेंदी आहे. तुम्ही काय करा, माझ्यासोबत काम करा, माझ्यासोबत तुम्हाला नॅचरली होऊन जाईल. लक्षात घ्या, असं वाटतं की हे नॅचरलच होत चाललंय. ठीक आहे, लेंदी नाहीये आणि मी कन्सेप्ट वाईज तुम्हाला शिकवतोय. सो काय अडचण यायला नाही पाहिजे. ओके. सो चला इकडे लक्ष द्या. सो आता आपण पहिलाच थेरम प्रूव्ह करणार आहोत, साइन रूल. कोण करणार आहोत? साइन रूलचा प्रूफ शिकवणार आहे मी, लक्षात घ्या. तर साइन रूलचा जर तुम्हाला प्रूव्ह दॅट शिकायचं असेल तर तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे ट्रायंगलची. त्यांनी सांगितलंय कोणता ट्रायंगल घ्यायला, ट्रायंगल एबीसी. सो ट्रायंगल एबीसी. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगलच्या साइड सांगा बरं. अँगल ए च्या अपोजिट ए साइड, हा बी साइड आणि हा सी साइड. आपण काय करूयात, थोडंसं एक कन्स्ट्रक्शन करूयात. ह्या ट्रायंगलला एक हाईट ड्रॉ करूयात. एक कोण ड्रॉ करूयात, हाईट. हाईटचं नेम असणार आहे एडी. आणि आता काम करूयात. काय अडचण याच्यामध्ये नक्की. तर इकडे लक्ष द्या माझ्याकडे. तर स्टुडंट, आता ही जे डायग्राम मध्ये तुम्ही जे केले ते थोडंसं लिहून काढा, थोडीशी त्याची थिअरी लिहा. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार, इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये तुम्हाला काय दिसतंय सर, एबीसी या लेंथ आहेत त्या ट्रायंगलच्या साइडच्या. मग लिहा ए बी सी आर लेंथ ऑफ sides of ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसीच्या साइड्सच्या त्या लेंथ आहे. ओके. ओके. पुढे आपण काय करूयात, कन्सिडर करूयात. काय करूयात, कन्सिडर. काय कन्सिडर करायचं, समजा एडी हा त्या ट्रायंगलचा हाईट आहे. काय, एडी इज हाईट ऑफ ट्रायंगल एबीसी असं कन्सिडर करूया. ओके. काय अडचण याच्यामध्ये. आता नेक्स्ट करत असताना तुम्हाला या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित असायला. तर सांगा बरं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा काय फॉर्म्युला असतो सर, 1/2 इंटू बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला असतो. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग सांगा मला, या ट्रायंगलला पाहून तुम्हाला काय वाटतंय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 1/2. सर बेस हा बीसी आहे, जो बीसी इंटू आणि हाईट कोण आहे, एडी. ओके. काय अडचण, 2 इज डिवाइड. सो या साईडला जाऊन काय होणार, तो मल्टिप्लाय. सो ट्वाइस ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. बीसीचं साईड किती, लेंथ किती दिलंय, ए दिलंय सर, इथं ए लिहून टाका, ए इंटू एडी. काय अडचण याच्यामध्ये, नक्की. जसं आपण हा बीसी इन टर्म्स ऑफ ए लिहिला ना, तसं एडी साठी काय करता येते का आपण चेक करूयात. आपण त्यासाठी काय करूयात, कुठला तरी एक अँगल घेऊयात, समजा सी अँगल घेऊयात आणि त्याचा साईनचा रेशो काढूयात. तर साईनचे रेशो काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो साइन सी जर घेतला तर तुम्हाला एडी काढते. सांगा बरं मग काय होईल फॉर्म्युला, सांगा बरं काय होईल सर फॉर्म्युला. अपोजिट साइड कोण येतं सर, एडी आहे, एडी आहे सर. एडी अपॉन हायपोटेनियस कोण आहे, बी. बी इज डिवाइड, सो ह्या साइडला जाऊन काय होणार, मल्टिप्लाय. देअरफॉर बी इंटू साइन सी इज इक्वल टू एडी असं होऊ शकतं. बी इंटू, सो मी आता चेंज करणार, देअरफॉर 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू ए इंटू बी साइन सी. बरोबर आहे, काय अडचण याच्यामध्ये. सो मी ह्याला इक्वेशन नंबर 1 घेतो, याला इक्वेशन नंबर काय सपोज करतो 1. आता मला सांगा, मी या ठिकाणी जरा नीट लक्ष द्या, मी या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी काय केलं, मी सी अँगल सपोज केला. काय घेतला, असं आहे का काय सीचा अँगल घ्यावा, असं काही नाहीये, लक्षात ठेवा. तुम्ही बी घेऊ शकता, ए घेऊ शकता, कोणता पण घेऊ शकता. समजा मी बी घेतला तर हा फॉर्म्युला चेंज होईल है ना. बी जर अँगल घेतला तर सी चेंज होईल बघा, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. सो या ठिकाणी का ना, मी समजा ए अँगल घेतो ना, बघा जेव्हा सी घेतला तेव्हा ए बी आहे. जर मी इथं समजा साइन ए घेतला तेव्हा ए नाही घ्यायचं, म्हणजे इथं कोण असणार आहे, बी सी असणार आहे. त्याला नाव देऊया क्वेश्चन नंबर 2. पुन्हा ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. मी आता काय करतो, साइन बी घेतो, म्हणजे बी घेतला, जेव्हा बी नसेल तेव्हा कोण असणार आहे सर, एसी असणार आहे. कोण असणार आहे, एसी. आता मला सांगा, हे सगळे एरिया ऑफ ट्रायंगलच आहे, हे सगळे कोण आहेत, अरे म्हणजे याच्या लेफ्ट साइड जर सेम असतील तर ऑब्विसली राईट साइड पण का असतील, सेमच असतील. हेन्स असं म्हणूयात, फ्रॉम 1 2 and 3. अरे बाळांनो, त्याच्या जर लेफ्ट साइड सेम असतील तर ऑब्विसली राईट साइड पण का असतील, सेम असतील. मग राईट साइड कोण आहेत सर, ए बी साइन सी इज इक्वल टू बी सी साइन ए इज इक्वल टू ए सी साइन बी. ओके, आता आपण काय करूयात बघा, मला प्रूव्ह दॅट करण्यासाठी मी काय करतो, डिवाइड अबव इक्वेशन बाय एबीसी. वरील इक्वेशनला, वरील टर्मला कशाने डिवाइड करायचं, एबीसी ने डिवाइड करायचं. म्हणजे काय होणार सर, देअरफॉर ए बी अपॉन साइन सी अपॉन एबीसी. पुन्हा सर, बीसी साइन ए अपॉन एबीसी. पुन्हा सर, एसी साइन बी अपॉन एबीसी. नेक्स्ट, सो ए बी विल गेट कॅन्सल. पुन्हा या ठिकाणी सर बीसी विल गेट कॅन्सल आणि या ठिकाणी एसी विल गेट कॅन्सल. सो इथं काय होणार सर, साइन सी अपॉन सी इज इक्वल टू साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी. हे असं होणार, काय अडचण. सो याला आपण समजा इक्वेशन नंबर 4 सपोज करूया. बरेच लोक काय करतात, हे इतकं प्रूव्ह झालं की त्यांना असं वाटतं काय की आमचं सर प्रूव्ह झालं. तर असं नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही क्वेश्चन बघितला तर त्यांचं काय म्हणणं या ठिकाणी, सर ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर. म्हणजे काय, तर हे करण्यासाठी मी एक छोटासा डायग्राम करतो. हे करण्यासाठी मी काय करतोय, डायग्राम ड्रॉ करतो. म्हणजे तुम्हाला समजा मी काय करतो, इकडे लक्ष द्या, समजून घ्या आणि मग पुढे जाऊया. मी काय करतो, एक सर्कल काढतो आणि म्हणजे सर्कल ड्रॉ केला. काय केला, सर्कल ड्रॉ केला. सो ए बी सी. समजा या ठिकाणी त्याचा सेंटर आहे, याचा कोण आहे, सेंटर आहे. तर समजा मी हे जर मॅच केलं समजा, तर हा रेडियस असणार आर, या ठिकाणी अँगल ए आहे आणि इथून मी काय करतो, ड्रॉ करतो परपेंडिक्युलर. काय ड्रॉ करतो, तर तुम्हाला माहिती आहे हा अँगल किती असणार आहे, ट्वाइस ऑफ ए असतो. हा जर ए असेल ना तर हा फुल अँगल किती असेल, ट्वाइस. पण हा तर मिड पॉइंट मधनच पास झाले, म्हणजे हा किती असणार आहे सर,
हा ए अँगल असणार आहे. किती असणार आहे? मग हा साईड किती असणार आहे? हा अख्खा साईड किती असला असता? ए. म्हणजे हा किती असणार आहे सर? a/2. a/2. आणि आता आपण काय करूयात, पुन्हा ह्याच्यावरनं काय करूयात, आता याला मी सॉल्व्ह करतो. विचार करा, मी समजा या ठिकाणी साइन ए यूज घेतला. साइन ए. साइन ए साठी काय फॉर्म्युला असतो? राईट अँगल ट्रायंगल आहे ना सर. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस साइड. सर ह्या ठिकाणी अपोजिट साइड कोण आहे सर? a/2. हायपोटेनियस कोण आहे? आर डिवाइड या ठिकाणी मल्टिप्लाय होणार. देयरफॉर साइन ए इज इक्वल टू ए अपॉन ट्वाइस आर. सर आपल्याला तर हा फाइंड करायचा आहे. सो या ठिकाणी काय होणार? क्रम चेंज करायचा. हा डिवाइड या ठिकाणी मल्टिप्लाय होईल. सो देयरफॉर 2r इज इक्वल टू ए अपॉन साइन ए. विचार करा, 2r इज इक्वल टू कोण? सेम तुम्ही हे बी साठी पण करू शकता, सेम तुम्ही हे सी साठी पण करू शकता. देयरफॉर मी जसं 2r इज इक्वल टू काय लिहिले या ठिकाणी? ए अपॉन साइन ए. म्हणजे 2r इज इक्वल टू बी अपॉन साइन बी असं सुद्धा लिहू शकतो. पुन्हा 2r इज इक्वल टू सी अपॉन साइन सी असं सुद्धा लिहू शकतो. बरोबर ना? मग यावरच काय समजतंय? देयरफॉर ए अपॉन साइन ए is equals to b upon sin b is equals to c upon sin c is equal to 2r. r म्हणजे सरकम रेडियस. लक्षात घ्या, दिस इज द फायनल आन्सर. हेच तर आणायचं होतं. बघा, लेंदी आहे मान्य आहे, लेंदी आहे मान्य आहे, पण जर तुम्ही माझ्यासोबत केलं तर तुमचं नॅचरलीच होत जाईल. नॅचरली पुढे पुढे जात जाताल तुम्ही, काय अडचण येणार नाही. सो चालायचं पुढं. पुन्हा एकदा चेक करू शकता तुम्ही मी या ठिकाणी काय केले. नेक्स्ट पेज. ओके. सो आता नेक्स्ट थेरम. नेक्स्ट थेरम मध्ये काय केलंय बघा, इकडे लक्ष द्या. नेक्स्ट थेरम मध्ये तुम्हाला कोसाइन रूल प्रूव्ह करायला लागलाय. काय प्रूव्ह करायला लागलाय? कोसाइन रूल. तर तुम्हाला ना बाळांनो, कोसाइन रूल चे थेरम सोडवण्या अगोदर तुम्ही काय करा, कोसाइन रूलचे फॉर्म्युले काय आहेत ते पाठ करा. बघा इकडे लक्ष द्या. सेम एक ट्रायंगल ड्रॉ करतो मी. सेम मगाच्या क्वेश्चन मध्ये जसं केलं तर बघा, एबीसी हा ट्रायंगल आहे समजा बाळांनो. मग मला सांगा ह्याचा साइड कोण असणार आहे? ए. हा बी असणार आहे, हा कोण असणार आहे? सॉरी, हा सी असणार आहे आणि हा बी असणार आहे. हा ट्रायंगल आहे, बरोबर आहे. तर फॉर्म्युले साइड साठी असतात आणि अँगल साठी असतात. कशासाठी असतात? मग आपण एक साइडला काय करूयात बाळांनो, फॉर साइड साठी फॉर्म्युले काय असतात तुम्हाला सांगतो. फॉर साइड्स आणि नंतर ना फॉर अँगल साठी करूयात. फॉर अँगल्स कोणते तरी एक फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. एक तर साइडचे लक्षात ठेवा किंवा एक तर अँगलचे लक्षात ठेवा. बघा मी काय करतो. बघा साइड साठी 3 फॉर्म्युले आहेत, कारण 3 साइड आहेत. बघा ए स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर साठी काय फॉर्म्युला, जे की आता आपण करणार आहोत लक्षात ठेवा. तर बघा फॉर्म्युला काय असतो सर? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हा फॉर्म्युला असतो. बघा कसं लक्षात द्यायचं. जर लक्षात नसेल राहत तर बघा मी सांगतो तुम्हाला काय करायचं. बघा एक फॉर्म्युला पाठ झाला की तुम्हाला बाकीचं काहीच जास्त विचार करण्याची गरज नाही, ऍज इट इज करायचं असतं. बघा इथं ए स्क्वेअर आहे की नाही, मग अशा वेळी ए स्क्वेअर कुठेच यूज करायचं नाही. बघा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, तो बी इथलेच बी अँड सी इथे घेतले आणि अँगल जो आहे ना साइड तो त्याचा अँगल घ्यायचा कॉस. परत आता मी समजा म्हटलं की बी स्क्वेअर साठी काय फॉर्म्युला, मी काय म्हटलं जो बी आहे तर बी घ्यायचा नाही, म्हणजे कोण घेऊयात सर? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac इंटू कॉस बी असणार या ठिकाणी. पुन्हा सी स्क्वेअर साठी काय फॉर्म्युला होईल सर? बी स्क्वेअर प्लस सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी असा फॉर्म्युला होईल. हे झाले साइड साठी फॉर्म्युले. आता कोणासाठी शिकायचे? अँगल साठी. विचार करा अँगल म्हणजे काय असणार इथं सर? कॉस ए असणार, कॉस बी असणार आणि कॉस सी असणार. बघा यावरच करतो मी. विचार करा हा मायनस पार्ट ह्या साईडला घ्या, म्हणजे मायनस ए म्हणजे या ठिकाणी काय प्लस आणि ए स्क्वेअर प्लस इकडे जाऊन काय मायनस. हे ऍज इट इज म्हणजेच काय सर? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि विचार करा हा पार्ट या ठिकाणी मल्टिप्लाय या ठिकाणी काय होणार? डिवाइड होणार सर. फॉर्म्युले माहित असणं खूप गरजेचं लक्षण. आता बघा हे जर तुम्हाला आलेलं असेल तर हा 100% येणार. बघा किती सोपं असतं. मग काय करणार सर इथं? बघा इथे चेक करा सर. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर सॉरी
ए स्क्वेअर मायनस प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन या ठिकाणी काय असणार सर 2ac असणार. पुन्हा याच्यासाठी काय असणार सर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. इतकं इझी आणि सरळ आहे बघा. हे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात ठेवा. कारण साधा प्रश्न आहे ना, तुम्हाला फॉर्म्युलेच पाठ नाहीत तर कसं होणार बाळांनो, फॉर्म्युले पाठ पाहिजे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट पार्ट. आता बघा त्यांनी काय सांगितले बाळांनो, तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय. बघा हे प्रूव्ह करून दाखवायचंय. बघा आताच फॉर्म्युला शिकलो आपण बी स्क्वेअरचा, तो फॉर्म्युला आता प्रूव्ह करायचा. तुम्हाला फॉर्म्युला काय करायचा प्रूव्ह करायचा. आता करूयात बघा काय अडचण नाही. मग हा सुद्धा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची बघा. पहिला स्टेप काय करायचा, सेम मागच्या क्वेश्चन मध्ये केलं तसंच इथं सुद्धा डायग्राम ड्रॉ करायची. सो डायग्राम काय, ट्रायंगल एबीसी ड्रॉ करूयात. ए बी आणि सी. बरोबर आहे, एवढं काम करून घ्यायचं. पुन्हा मला सांग आता क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करूया. काय करूया क्वाड्रंट. क्वाड्रंट म्हटलं की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आलंच. विचार करा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, हा एक्स आणि हा वाय. बरं इथले कोऑर्डिनेट कोण असणार आहे सर 0,0. हे बघा हा साइड कोण असणार आहे ए, हा असणार आहे बी आणि हा असणार आहे सी. बरोबर आहे. मग ह्याचे कोऑर्डिनेट कोण असणार आहेत a,0. तुम्हाला इथले कोऑर्डिनेट सांगतो, लक्षात ठेवा. इथले कोऑर्डिनेट असणार सी कॉस बी, कारण हा अँगल आहे ना, आणि सी साइन बी. तुम्ही ना पोलर कोऑर्डिनेट केलेत बघा, त्यासाठी तिथं फक्त आर कॉस थिटा असतं. इथं च्या ऐवजी कोण येतं सी आहे आणि अँगल बी आहे म्हणून मी बी यूज केलं. तसं केलं तर काय, एवढं जर कळलं असेल तर आता आपण पुढे जाऊयात. तर बघा डायग्राम मध्ये जे घेतलंय जे केलंय ते थेअरी फॉर्म मध्ये लिहायचं, आता वर्डिंग मध्ये लिहायचं. सो काय करणार तुम्ही, म्हणजे काय करणार सर, आम्ही असं लिहिणार इन ट्रायंगल एबीसी. बघा ए बी सी आर लेंथ ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी. आणखी काय दिसतंय तुम्हाला बाळांनो याच्यामध्ये, आणखी सर आम्हाला कोऑर्डिनेट दिसतात. काय दिसतात सर, आम्हाला बी चे कोऑर्डिनेट दिसतात कोण 0 0. पुन्हा सर आम्हाला सी चे दिसतात a,0 आणि ए चे कोऑर्डिनेट आहेत सर सी कॉस बी आणि सी साइन बी. हे आहे तसंच लिहायचं. बरोबर आहे. आता पुढं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एसी ची लेंथ किती आहे बाळांनो, एसी चा लेंथ किती आहे बी. मग तुम्ही काय म्हणू शकता इथं फ्रॉम फिगर, जर फिगरला ऑब्झर्व केलं तर असं दिसतं सर आम्हाला लेंथ ऑफ एसी इज इक्वल्स टू बी असतं. मी बीच काय घेतलं कारण मला बी स्क्वेअर प्रूव्ह करायचं म्हणून मी तसं घेतलं. आता मला सांगा व्हॉट इज एसी, इट इज अ डिस्टन्स. हे एक प्रकारचं कोण आहे बाळांनो, लेंथ म्हणजे डिस्टन्स आहे. सो या ठिकाणी आपण काय करू शकतो, डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे या ठिकाणी. काय फॉर्म्युला असतो सर, अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू बी ऍज इट इज आहे तसंच्या तसंच. आता व्हॅल्यू पुट करा प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. ओके चला x2. सो x2 आहे आपला समजा c cos b मायनस a, पुन्हा c इंटू साइन b मायनस 0 इज इक्वल्स टू b. सर मला अंडर रूट नकोय मला. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो रूट काय होईल कॅन्सल. सो ह्या साइडला काय होणार बी स्क्वेअर आणि ह्याचा रूट निघून जाईल. आणि सोबत मी कॅल्क्युलेशन पण करतो, जसं की इथं कोणता फॉर्म्युला लागेल ए मायनस बी चा स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो काय असणार सो सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी मायनस 2ab म्हणजे 2c कॉस बी आणि ए सुद्धा घेऊयात. पुन्हा ए स्क्वेअर. ओके काय अडचण याच्यामध्ये. आता ह्या ठिकाणी बघा सर इथे काय होणार सर सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी 0 तर काहीच होऊ शकत नाही आणि बी स्क्वेअर.
ठीक आहे, डन, काय अडचण याच्यामध्ये. आता नेक्स्ट चेक करा. सर हा पार्ट आणि हा पार्ट जर ऑब्झर्व केला तर या ठिकाणी सी स्क्वेअर कॉमन निघतंय. सो इथं काय होणार बाळांनो, सी स्क्वेअर समजा कॉमन घेतला आपण तर कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी मायनस 2ac कॉस बी प्लस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. डन, काय अडचण याच्यामध्ये. आता पुन्हा ए साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतं 1. सो या ठिकाणी काय होणार सर सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी प्लस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. आणि बाळांनो तुम्हाला यामध्ये हेच प्रूव्ह करायचं होतं. सो काय लिहू शकतो आपण, देअरफॉर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. अरे हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचंय. सो हे झालं आपला फायनल आणि करेक्ट प्रूफ. किती इझी आहे बघा, काय अडचण याच्यामध्ये. पहिल्यांदा काय करायचं, सर्वात अगोदर काय करायचं सर, अगोदर डायग्राम काढणार. ठीक आहे, डायग्रामला प्रॉपर नेमिंग करायचं आणि जे तुम्ही डायग्राम मध्ये लिहिलंय ते थेरॉटिकल फॉर्म मध्ये इथं लिहून घ्यायचं. नंतर ना तुम्हाला कोणासाठी प्रूव्ह करायचं, बी स्क्वेअर साठी प्रूव्ह करायचं. कोणासाठी प्रूव्ह करायचंय, मग असं करून घ्यायचं सगळं. बी स्क्वेअर म्हणजे हा एसी डिस्टन्स आहे. हे खूप, हा स्टेप जर समजला ना तुम्हाला समजेल. आता आणखी कसा असतो क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी काय म्हटलं बी स्क्वेअर, असं नाही की बी स्क्वेअर विचारतील, सी स्क्वेअर पण विचारू शकतात किंवा ए स्क्वेअर पण विचारू शकतात. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्ही काय करा बाळू, या ठिकाणी तुम्ही बी स्क्वेअर साठी प्रूव्ह करून घ्या. ठीक आहे, आणि सिमिलरली असं लिहा आणि जे क्वेश्चन विचारलं त्याला ऍड करा फक्त, असं केलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बी स्क्वेअर साठी सॉल्व्ह करा, सगळी प्रोसेस हीच. आणि ए स्क्वेअर विचारला किंवा बी सी स्क्वेअर विचारला तुम्ही काय म्हणू शकता, हेन्स इफ. मला सांगा ना, जर बी स्क्वेअरला आपण असं प्रूव्ह करू शकतो तर सेम कोणाला करू शकतो, सी स्क्वेअरला पण करू शकतो. असं तुम्ही शो करा त्यामध्ये, म्हणजे तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट अगदी महत्वाचा आणि थोडासा लेंदी आहे पण समजून घ्या. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. काय म्हटलं त्यांनी, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय बाळांनो, काय प्रूव्ह करायचंय, कोसाइन रूलच प्रूव्ह करायचंय. पण हा मागं पण शिकलो की सर आपण, पण बाळांनो हे कोसाइन रूल आपण ट्रायंगलच्या मदतीने प्रूव्ह केलं. कोणाच्या मदतीने प्रूव्ह केलं, पण हा जो क्वेश्चन आहे त्यांनी स्वतः सांगितलंय काय की हा क्वेश्चन कोसाइन रूलला प्रूव्ह करा पण बाय युजिंग साइन रूल, म्हणजे साइन रूलच्या हेल्प न करा. अशा वेळी काय करायचं बघा, मी काय सांगतो, तुम्हाला काय माहित पाहिजे, तुम्हाला काय माहित पाहिजे सर, आम्हाला साइन रूल माहित पाहिजे. आणखी काय माहित पाहिजे सर, आम्हाला कोसाइन रूल माहित पाहिजे. ह्या दोन गोष्टी अति महत्वाच्या आहेत, लक्षात. आता इकडे लक्ष द्या. तर तुम्हाला हे प्रूफ जर शिकायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. थोडस लेंदी होईल पण समजून घ्या. चला बघा, प्रूफ करायचं म्हटलं तर तुम्हाला साइन रूल म्हणजे काय, बाय युजिंग कोणता रूल, कोणता रूल बाळांनो, साइन रूल. साइन रूलचा हेल्प घेणार आहे. मग सांगा बरं साइन रूल काय असतो. सर साइन रूल असतो ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी इज इक्वल्स टू के. यावर आपण आता साइड चेंज करू. देअरफॉर व्हॉट इज ए, के इंटू साइन ए. व्हॉट इज बी, के इंटू साइन बी. व्हॉट इज सी, के इंटू साइन सी. याची गरज लागणार आहे आपल्याला, बरोबर आहे. आता पुन्हा तुम्हाला कोणाला प्रूव्ह करायचंय बाळांनो, तुम्हाला कोणाला प्रूव्ह करायचंय सर, आम्हाला कोणाला प्रूव्ह करायचंय, कोसाइन रूलला. मग कोसाइन रूलचे फॉर्म्युले किती आहेत, 3 फॉर्म्युले. ए स्क्वेअर साठी, बी स्क्वेअर साठी, सी स्क्वेअर साठी. तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या, कोणता पण घेऊन करू शकता. आपण ए स्क्वेअर साठी करूया. वी नो किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू, वी हॅव टू प्रूव्ह, मी असं लिहितो, वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, कोसाइन रूल प्रूव्ह करायचंय. अरे पण आपल्याला अगोदर काय माहित पाहिजे सर, आपल्याला अगोदर कोसाइन रूलचा फॉर्म्युला माहित पाहिजे. सर फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हा फॉर्म्युला असतो बाळांनो. काय अडचण याच्यामध्ये नक्की. मग मला सांगा कॉस ए चा काय फॉर्म्युला आहे बाळांनो, कॉस ए चा काय फॉर्म्युला आहे यामध्ये
सर कॉस ए चा फॉर्म्युला होईल या ठिकाणी सर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. पुन्हा हा डिवाइड या ठिकाणी जाऊन काय मल्टिप्लाय. देअरफॉर 2bc cos a इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. जर हा पहिला टर्म तर ह्याला आपण LHS सपोज करूयात आणि ह्याला आपण RHS सपोज करूयात आणि RHS ला सॉल्व्ह करूयात. आता RHS ला का सॉल्व्ह करूयात कारण मी BAC च्या व्हॅल्यू इथे काढून घेतल्या. ठीक आहे. आता मी ह्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार आणि हा आन्सर करून दाखवणार म्हणजे माझा LHS आणि RHS काय झाले इक्वल झाले. ठीक आहे. सो आता चेक करा मी काय करतो नेक्स्ट स्लाइड वर जाऊयात आपण. आता आपण RHS लिहून घेऊयात बघा. RHS काय होता आपला सर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके असाच आहे. चेक करा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय अडचण याच्यामध्ये. आता व्हॅल्यू पुट करून टाका. विचार करा अरे बी स्क्वेअर म्हणजेच कोण आहे बघा के साइन बी म्हणजेच काय होणार आहे के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. या ठिकाणी काय होणार के स्क्वेअर साइन स्क्वेअर सी मायनस के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए असं होणार आहे. बरोबर आहे. आता पुढं मी काय काय करतो नीट ऑब्झर्व करा. के स्क्वेअर हा टर्म सगळीकडे सेम आहे म्हणजे कॉमन निघणार म्हणजेच काय होणार के स्क्वेअर जर कॉमन टर्म केला आपण तर या ठिकाणी येणार साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर ए असं होणार. बरोबर आहे. आता ना मला या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे 2 साइन स्क्वेअर थिटाचा. कोणाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे थोडीशी ट्रिग्नोमेट्री माहित पाहिजे. मग पण सर या ठिकाणी 2च नाहीये म्हणजे मी 2 ला ऍडजस्ट कसा करतो बघा. के एकदा डिवाइड करणार आणि एकदा मल्टिप्लाय करणार. के स्क्वेअर अपॉन 2 साइन स्क्वेअर बी आणि यांचा क्रम चेंज करतो. मला फॉर्म्युला अप्लाय करायला अजून आणखी इझी होईल आणि सर्वात महत्वाचं माझं प्रूफ पण फास्ट होईल. सो मी यांचा चेंज करतो क्रम 2 साइन स्क्वेअर ए आणि हा टर्म या ठिकाणी घेतो 2 साइन स्क्वेअर सी. ओके. आता बघा मी काय म्हटलं थोडीफार ट्रिग्नोमेट्री लागणार आहे आपल्याला. बघा मी इथं प्रत्येक वेळी मी काय करतोय याचा ना तुम्हाला मी रेफरन्स देतो लक्षात घ्या. तर मी काय करतो बघा तुम्हाला माहिती आहे 2 साइन स्क्वेअर थिटाचा काय फॉर्म्युला असतो सर 1 मायनस कॉस 2 थिटा हा फॉर्म्युला असतो. काय फॉर्म्युला असतो 1 मायनस कॉस 2 थिटा. मग आता चेक करा या ठिकाणी होणार सर के स्क्वेअर अपॉन 2 सर या ठिकाणी होणार 1 मायनस कॉस 2b मायनस 1 मायनस कॉस 2a प्लस 2 साइन स्क्वेअर सी. हा आपण ऍज इट इज ठेवूया. काय अडचण याच्यामध्ये. आता चेक करा सर के स्क्वेअर अपॉन 2 1 मायनस कॉस 2b मायनस साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये गेला की साइन सर्वच्या सर्व चेंज होणार cos 2a प्लस 2 साइन स्क्वेअर सी. ओके. सो 1 1 विल गेट कॅन्सल. सो आता कोणता पार्ट उरला सर आपल्याकडे सर के स्क्वेअर अपॉन 2 मायनस क्रम चेंज करत म्हणजे पॉझिटिव्ह पुढे ठेवतो मी cos 2a मायनस cos 2b प्लस 2 साइन स्क्वेअर सी. काय अडचण याच्यामध्ये. आता पुन्हा बघा हा पार्ट जर पाहिला ना तुम्ही हा पार्ट तुम्हाला या ठिकाणी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही. कोणाचा ट्रिग्नोमेट्री पार्ट पाहिजे बघा. मी फॉर्म्युलाचा रेफरन्स देतो पण तुम्हाला ट्रिग्नोमेट्री पार्ट पाहिजे. मग ट्रिग्नोमेट्री अप्लाय करण्याअगोदर आपण काय करू हे नेक्स्ट स्टेप वर नेक्स्ट पेज वर करूया. सो या ठिकाणी काय होणार सर के स्क्वेअर अपॉन 2 या ठिकाणी काय होतं सर cos 2a मायनस cos 2b प्लस 2 साइन स्क्वेअर सी असं होतं आपलं. सर बघा ह्या पार्ट साठी आपलं काय म्हटलं मी तुम्हाला की फॉर्म्युला यूज करायचा. तर काय फॉर्म्युला असतो बघा सर cos c मायनस cos d यासाठी एक फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला तुम्ही लर्न करून ठेवायचा. तर फॉर्म्युला असतो 11th मधले झालेले सगळे टॉपिक येते 2 साइन c प्लस d बाय 2 इंटू साइन d मायनस c बाय 2 असा फॉर्म्युला असतो. आता फॉर्म्युला अप्लाय करू. सो 2a इज c अँड 2b इज d. आता चेक करा. सो इथे काय होणार सर के स्क्वेअर अपॉन 2. सो या ठिकाणी होणार सर 2 साइन
विचार करायचा सी म्हणजे 2a प्लस 2b अपॉन 2. ओके. पुन्हा सर साइन डी मीन्स 2b मायनस 2a अपॉन 2 प्लस 2 साइन स्क्वेअर सी. ओके. काय अडचण याच्यामध्ये फॉर्म्युला अप्लाय कसा केला कळलं तुम्हाला. आता पुन्हा सर के स्क्वेअर अपॉन 2. या ठिकाणी सुद्धा 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे. सो 2 हा पार्ट कॉमन निघणार. ओके. आता पुढं सो 2 साइन विचार करा. आता इथं विचार करा सर इथं पण 2 आहे, इथं पण 2 काय निघेल कॉमन आणि 2 2 गेट कॅन्सल म्हणजे कोण उरणार a प्लस बी. पुन्हा साइन पुन्हा या ठिकाणी चेक करा सर इथे सुद्धा 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे. 2 काय निघणार कॉमन 2 2 विल गेट कॅन्सल. सो b मायनस a प्लस साइन स्क्वेअर सी हे असं होणार. 2 तर कॉमन निघलं ना. सो 2 2 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल. सो आता आपण काय करणार सर के स्क्वेअर इंटू साइन ए प्लस बी इंटू साइन बी मायनस ए प्लस साइन स्क्वेअर सी हा आपला रिमेनिंग पार्ट आहे. आता नेक्स्ट विचार करा ए प्लस बी. व्हॉट इज ए अँड बी अँगल्स. ए हा सुद्धा कोणी अँगल आहे, बी सुद्धा एक कोणी अँगल आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती बांधलो इकडे लक्ष द्या. जो रेफरन्स आहे ना तो समजून घ्या मी काय देतो इथं बघा. तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती असते 180. म्हणजेच काय सर ए प्लस बी प्लस सी हा किती असतो 180 म्हणजेच पाय असतो. 180 मीन्स काय असतो. सो इथं आपल्याला ए प्लस बी हवाय म्हणजे सी पार्ट प्लस या साईडला जाऊन करणार मायनस. देअरफॉर ए प्लस बी म्हणजेच काय असू शकतं पाय मायनस सी असू शकतं. मग मी चेंज करतो इथं काय होणार सर के स्क्वेअर साइन पाय मायनस सी इंटू साइन बी मायनस ए प्लस साइन स्क्वेअर सी हे असं होणार. काय अडचण याच्यामध्ये छोटं करूया त्याला अजून. आता पुढे नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. सो पुन्हा एक अलाइड अँगलचा फॉर्म्युला असतो अलाइड अँगलचा की सर साइन साइन 180 मायनस थिटा हे साइन थिटा असतं. काय असतो साइन 180 मायनस थिटा इज साइन थिटा. म्हणजेच काय लिहिणार आपण इथं बाहेरनो सर के स्क्वेअर यालाच काय लिहिणार आपण साइन सी इंटू साइन बी मायनस ए प्लस साइन स्क्वेअर सी. नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. विचार करा आता नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगतो काय काय होणार आहे. बघा हा स्टेप आहे ना आपण नेक्स्ट पेजवर ऍज इट इज लिहून ठेवू. म्हणजे काय होणार के स्क्वेअर साइन सी इंटू साइन बी मायनस ए प्लस साइन स्क्वेअर सी हा स्टेप आता नेक्स्ट स्लाइड वरचा मागच्या स्लाइड वरचा. ओके. आता विचार करा थोडासा सर या ठिकाणी सुद्धा साइन सी आहे, या ठिकाणी सुद्धा साइन सी आहे. सो साइन सी वी विल गेट कॉमन. त्याला काय करूयात आपण कॉमन करूयात म्हणजे काय असणार ब्रॅकेटच्या बाहेर निघणार सर के स्क्वेअर इंटू साइन सी. सो साइन बी मायनस ए प्लस साइन सी असं राहणार आहे. बरोबर आहे. काय अडचण याच्यामध्ये सर इझी आहे. आता पुन्हा नेक्स्ट मगाशी मागचा जर स्लाइड चेक केला आपण तर बघा सर साइन ए प्लस बी म्हणजेच कोण आहे साइन सी. साइन ए प्लस बी म्हणजे कोण आहे साइन सी. अरे म्हणजे साइन सी म्हणजे कोण असू शकतं साइन सी म्हणजे असं कोण असू शकतं सर साइन ए प्लस बी. समजतंय का. जर मगाशी आपण मागच्या स्लाइडला काय केलं आपण साइन ए प्लस बी ला साइन सी लिहिलं म्हणजे साइन सी ला आपण काय लिहू शकतो साइन ए प्लस बी लिहू शकतो. अरे म्हणजे काय होणार बाळांनो या ठिकाणी सर या ठिकाणी के स्क्वेअर साइन सी साइन बी मायनस ए प्लस साइन ए प्लस बी असं सुद्धा लिहू शकतो. सर पुन्हा या ठिकाणी आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. बघा साइन सी प्लस साइन डी याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. तर काय फॉर्म्युला असतो सांगा बरं. काय फॉर्म्युला असतो सांगा लवकर 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 पटकन फास्ट. फॉर्म्युला माहित पाहिजे लक्ष द्या. तर फॉर्म्युला असतो 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस
सी मायनस डी बाय टू असा फॉर्म्युला असतो बाळा. हे असा फॉर्म्युला असतो. मग आता फॉर्म्युला अप्लाय करूया. चेक करायचं काय असणार, के स्क्वेअर साइन सी. बघा 2 इंटू साइन, चेक करा, सी प्लस डी. सी म्हणजे बी मायनस ए आणि डी म्हणजे ए प्लस बी अपॉन 2. ओके, काय अडचण येते सर? सर कॉस, पुन्हा पुन्हा सी मायनस डी म्हणजे बी मायनस ए मायनस बी अपॉन 2. सो या ठिकाणी ए विल गेट कॅन्सल आणि या ठिकाणी बीबी विल गेट कॅन्सल. आता नेक्स्ट पार्ट करूयात. म्हणजे काय होणार सर या ठिकाणी? सर के स्क्वेअर साइन सी 2 साइन 2b अपॉन 2 cos minus 2a upon 2. ओके, सो 2 विल गेट कॅन्सल. सो काय पार्ट राहिला या ठिकाणी आता? के स्क्वेअर साइन सी 2 साइन बी इंटू कॉस मायनस ए. काय अडचण याच्यामध्ये? आता पुन्हा तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे की कॉस मायनस थिटा हा काय असतो बाळांनो? सर तो कॉस थिटा असतो. तो काय असतो? कॉस थिटा असतो. आता चेक करूयात. विचार करा. सो हा के, हा ब्रॅकेटच्या बाहेरचा टर्म आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करेल म्हणजे काय असणार? के साइन सी, पुन्हा 2 ला मल्टिप्लाय करत, के ला थोडासा स्प्लिट करू, के स्क्वेअरला मी के इंटू के पण करू शकतो म्हणजे के सेपरेट साइन बी इंटू कॉस ए. बरोबर आहे. आता मला सांगा, पुन्हा आपण पहिल्या स्टेप कडे जाऊयात बाळांनो. मग विचार करा, अरे ए म्हणजेच कोण आहे? के साइन ए. बी म्हणजेच कोण आहे? के साइन बी. आणि सी म्हणजेच कोण आहे? के साइन सी. म्हणजे बाळांनो आता आपण या ठिकाणी चेंज करायचं. सो इथं काय होणार सर? 2 तर ऍज इट इज. के साइन सी म्हणजेच कोण? सी. के साइन बी म्हणजेच कोण? बी. कॉस ए. हाच तर आपला एलएचएस आहे. चेक करा, हाच तर आपला एलएचएस आहे. सो हे आपल्याला फायनल आन्सर असतो. हेन्स प्रूव्ड. सो हा पार्ट काय झाला? आपला फायनल आन्सर झाला. हा आपला पार्ट काय झाला? फायनल आन्सर. इतकं इझी आणि सरळ होते. काय अडचण याच्यामध्ये? चेक करा, पुन्हा एकदा चेक करू शकता तुम्ही. थोडस लेंदी आहे एक्सेप्टेड, बट तुम्हाला करावं लागणार आहे. 1-2 वेळा समजून घेतलं, व्हिडिओ व्यवस्थित बघा, पॉज करून बघा, येऊन जाईल तुम्हाला, काय अडचण येणार नाही. तर आता आपण नेक्स्ट थेरम कडे जाऊयात. नेक्स्ट थेरम आहे आपला एकदम इझी आहे, खूप लक्षात घ्या. नेक्स्ट थेरम आहे आपला कोसाइन रूल, सॉरी प्रोजेक्शन रूल. कोण आहे आपला नेक्स्ट थेरम? प्रोजेक्शन रूल. तर प्रोजेक्शन रूल मध्ये जर चेक केलं आपण तर बघा, तर आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. प्रूव्ह बघूयात. तर बघा, क्वेश्चनला जर ऑब्झर्व केलं तर काय दिलंय त्यांनी, बघा इथं चेक करा. या ठिकाणी त्यांनी असं दिलंय, सर सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए असं प्रूव्ह करायचं. बरोबर ना? कधी सी, आता ह्या ठिकाणी सी विचारले, बी विचारू शकतात, ए पण विचारू शकतात, काही पण विचारू शकतात. बघा मी कसं करतो. बघा इथं चेक करा. हा करत असताना, हा प्रूव्ह दॅट करत असताना नेहमी आरएचएस काय आहे तो बघायचा. आरएचएस खूप महत्वाचा आहे. आरएचएस ला चेंज करायचं आणि एलएचएस आणायचं, लक्षात घ्या. मग आरएचएस काय या ठिकाणी सर? ए कॉस बी प्लस बी कॉस ए. बरोबर ना? ए कॉस बी आणि सर या ठिकाणी कॉस बी ला चेंज करायचंय आणि कॉस ए ला चेंज करायचं. अरे कॉस कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये? सर आताच तुम्ही सांगितलं, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये? कोसाइन रूल मध्ये. म्हणजे देअरफॉर बाय कोसाइन रूल. सांगा बरं बाळांनो काय असतो कोसाइन रूल? सर कॉस ए म्हणजे सर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc असं असतं. आणि कॉस बी म्हणजे सर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. तुम्हाला जर फॉर्म्युले पार्ट नसेल तर नो वन कॅन हेल्प यू. लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म्युले पार्टच पाहिजे. सो झालं. सो आता काय होणार? आरएचएस आपला कोण आहे? लिहून घ्या बाळांनो. सर आरएचएस इज ए कॉस बी
प्लस बी इंटू कॉस ए, व्हॅल्यू जा आणि सपोज सबस्टिट्यूट करा, ए इंटू प्लस बी इंटू, चेक करा बरं या ठिकाणी काय सर, कॉस बी कोण आहे, कॉस बी सर या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac, पुन्हा बी म्हणजे ए स्क्वेअर 2ac, ओके मी कॉस बी, ओके ओके बरोबर आहे. पुन्हा या ठिकाणी काय होणार सर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सो जर इथे चेक करा, बी ए गेट बी बी गेट कॅन्सल, सो काय पार्ट उरला सर, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2c, कारण डिनॉमिनेटर या ठिकाणी सेम असणार आहे, एकदाच घ्या. पुन्हा सर ए स्क्वेअर विल गेट कॅन्सल, सर बी स्क्वेअर गेट कॅन्सल, सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर सर 2c स्क्वेअर अपॉन 2c, सो 2 गेट कॅन्सल, एक सी कॅन्सल, सो काय उरलं, आणि हाच तर आपल्याला करायचं होता LHS. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, काय अडचण याच्यापर्यंत. तुम्हाला आता याच्यामध्ये या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, सी प्रूव्ह करा. कधी कधी ए विचारतील, कधी कधी बी विचारतील, काही नाही, फक्त फॉर्म्युला या ठिकाणी जर तिथं कॉस सी येईल मग तो फॉर्म्युला अप्लाय करायचा, कॉस बी असेल तर प्रोसेस हाच, ठीक आहे, वेगळं काही नाही. लक्षात तुम्ही घरी चेक करू शकता, किंवा हा प्रूव्ह करून दाखवा, हा प्रूव्ह करून दाखवा आणि हेन्स किंवा सिमिलरली असं सपोज करून त्यांना लिहून दाखवा, असं पण तुमचं होऊन जाईल, असं पण चालेल, काय अडचण येणार नाही, ठीक आहे. सो आता नेक्स्ट थेरम आहे बाळांनो आपला ऍप्लिकेशन मधला आहे, ऍप्लिकेशन मधला हाफ अँगलचा फॉर्म्युला. तर बघा हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे, इकडे लक्ष द्या. सो आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. प्रूफ मध्ये आपल्याला काय करायचंय ते समजून घ्या पहिल्यांदा. सर आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, सर साइन ए अपॉन 2 इज इक्वल टू अंडर रूट साइन बी मायनस एस मायनस बी मायनस सी अपॉन बीसी. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं या ठिकाणी. काय अडचण याच्यामध्ये, व्हॉट इज एस सेमी पेरिमीटर, काय व्हॉट इज एस सेमी पेरिमीटर. मग बघा असं करायचं, इन अ ट्रँगल एबीसी जे आहे ते लिहून घ्यायचं, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s म्हणजे ट्वाइस ऑफ सेमी पेरिमीटर. हा फॉर्म्युला असतो सेमी पेरिमीटरचा. काय अडचण याच्यामध्ये. आता नेक्स्ट बघा, थेरम करत असताना बाळांनो सुरुवातीचा जो स्टेप असतो ना, सुरुवातीचा स्टेप तो तुम्हाला माहित पाहिजे. जसं की साइन रूल मध्ये काय होता, कोसाइन रूल मध्ये काय होता, ते साइन रूलचा यूज करून कोसाइन रूल प्रूव्ह करायचा पहिला स्टेप आला ना की तुम्ही बरोबर त्या फ्लो मध्ये करत जाता. सो या ठिकाणी काय करायचं, मग एक फॉर्म्युला असतो, तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक फॉर्म्युला असतो बघा, असं पण म्हणू शकतो वी नो. काय असतो फॉर्म्युला सर, 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 याच्यासाठी काय फॉर्म्युला असतो, म्हणजे थीटा बाय 2 साठी हाफ अँगलचा काय फॉर्म्युला असतो सर, फॉर्म्युला असतो 1 मायनस कॉस ए, कारण इथे अँगल ए म्हटल्यावर इथे अँगल, हा फॉर्म्युला असतो. इथं मी या साईडला लिहितो वाटलं असतं सर, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 साठी काय फॉर्म्युला असतो, तर फॉर्म्युला असतो 1 मायनस कॉस थीटा, हा फॉर्म्युला असतो. हाच फॉर्म्युला मी इन टर्म्स ऑफ ए लिहिलाय, बरोबर आहे, काय अडचण याच्यामध्ये. आता चेक करायचं. सो बघा इथं बघा, मी हाच का फॉर्म्युलाच केला, कारण मला त्यांनी हे सांगितले प्रूव्ह करून, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्येच आहे, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, आता नेक्स्ट पार्ट करताना आपण काय करणार इकडे लक्ष द्या. सो बघा ऍट द एंड आपल्याला 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2 चा व्हॅल्यू काढायचा, बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, हा व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एक हेल्प लागणार आहे एका फॉर्म्युल्याची. कोणत्या फॉर्म्युल्याची, तुम्ही आत्ताच कोसाइन रूल बघितला. सो कोस ए साठी काय फॉर्म्युला तिथं सर, फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc, हा फॉर्म्युला असतो. सो हा फॉर्म्युला आता या ठिकाणी यूज करा, म्हणजे काय होणार इथं सर, या ठिकाणी होणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. काय अडचण याच्यामध्ये, इतकं इझी आहे. आता नेक्स्ट 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2 इज इक्वल्स टू, इथे एलसीएम निघणार. सो काय होणार इथं 2bc मायनस साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये जाणार, म्हणजे काय होणार
सर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc. बरोबर आहे. जागा कमी असल्यामुळे आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ, नेक्स्ट पेजला जाऊ. 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2 इज इक्वल्स टू काय झालं आपल्या या ठिकाणी सर 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc असा आहे. बरोबर आहे. आता बघा या पार्ट मध्ये मायनस साइन कॉमन करूयात, या पार्ट मध्ये मायनस साइन कॉमन करूयात. सो मायनस साइन कॉमन केल्यामुळे काय होईल, ए स्क्वेअर तर सेपरेट करूयात. सो इथं काय होणार सर बी स्क्वेअर मायनस 2bc प्लस सी स्क्वेअर अपॉन 2bc. चेक करा बघा या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज होऊ शकतो. कोणता फॉर्म्युला सर ए मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला यूज होईल. काय असतो फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस 2ab ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज होऊ शकतो. मग चेक करा आता मी फॉर्म्युला अप्लाय करतो इथं. सर ए स्क्वेअर मायनस मी याला बी मायनस सी स्क्वेअर असं पण लिहू शकतो. जर हा सॉल्व्ह केला तर हेच येईल. सो इथे काय होणार 2bc. काय अडचण याच्यामध्ये. आता ह्या जर न्यूमरेटरला ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज होतो. कोणता ए स्क्वेअर मायनस काय फॉर्म्युला असतो सर ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा फॉर्म्युला असतो. मग आता अप्लाय करूया. सो काय होणार इथं सर ए प्लस बी मायनस सी. ओके हा झाला फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट काय असणार सर सर ए मायनस बी मायनस सी अपॉन 2bc. ओके सर काय अडचण नाही, इतकं समजलं आम्हाला. 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू हेच तर करायचं बरोबर आहे. आता एक महत्वाची गोष्ट जी अतिशय महत्वाची गोष्ट बघा मी इथं काय करतोय पहिल्यांदा समजून घ्या. तर मी या ठिकाणी काय करतो बाळांनो ए प्लस बी मायनस सी इंटू ए मायनस आतमध्ये झालं म्हणजे मायनस बी प्लस सी अपॉन 2bc. ओके सो आता पुढं तर चेक करा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. तुम्हाला एक ऍडजस्टमेंट करायची बघा ए प्लस बी प्लस सी जर आलं तर काय सांगा बरं. बघा बरं सर ए प्लस बी प्लस सी तर ह्याला आपण 2s लिहू शकतो ट्वाइस ऑफ सेमी पेरिमीटर. पण सर इथं जर चेक केलं ए आहे बी आहे पण सी प्लस मध्ये नाहीये. मग सी नाहीये म्हणजे आपण त्याला ऍडजस्ट करायला पाहिजे. कसा ऍडजस्ट करायचा सर एकदा प्लस करा एकदा मायनस करा. सो या ठिकाणी मी सी एकदा काय करणार प्लस करणार एकदा मायनस करणार म्हणजे काय असणार इथं सर ए प्लस बी प्लस सी एकदा केला एकदा मायनस करू आणि इथला आहे तो ऍज इट इज. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. ओके आता नेक्स्ट ब्रॅकेट साठी काम करूयात. नेक्स्ट ब्रॅकेट साठी काय होणार 2bc तर ऍज इट इज राहणार आहे बाळांनो. चेक करा इथं चेक करा इथं चेक करा या ठिकाणी कोण आहे ए प्लस बी प्लस सी म्हणजे ए आणि सी तर आहेत पण नाहीये कोण बी. ए प्लस बी प्लस सी. सो मी बी ऍडजस्ट केला म्हणजे एकदा मायनस आणि ऑलरेडी जो आहे तो ऍडजस्टमेंट केली. सो जेणेकरून 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू हा ए प्लस बी प्लस सी म्हणजेच कोण सर 2s आणि मायनस सी आणि मायनस सी मायनस 2c पुन्हा 2s मायनस 2b अपॉन 2bc. इतकं इझी आहे काय अडचण याच्यामध्ये. पुन्हा नेक्स्ट काम लास्ट थोडेसे 2-3 स्टेप बघतात. 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 सर या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 2 सगळीकडेच 2 आहे 2 कॉमन निघणार. सो उरलं काय s मायनस सी एस मायनस बी अपॉन 2bc 2 गेट कॅन्सल. काय अडचण याच्यामध्ये. सो झालं फायनल आन्सर 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू एस मायनस सी एस मायनस बी अपॉन बीसी. हे असं बरोबर आहे. काय अडचण याच्यामध्ये एकदम सोपं सरळ सांगायचं तुम्हाला बघा काहीच अडचण नाही यायला पाहिजे याच्यामध्ये. आता पुढचं आता नेक्स्ट टॉपिक आपल्याला काय करायचं बघा. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक असा करायचा आहे की तुम्हाला आता RHS ला ऑब्झर्व करा.
RHS ला जर ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय तुमच्या, काय लक्षात येते तुमच्या, सर टू साइन A/2 इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे, म्हणजे हे रूट मध्ये जायला पाहिजे, हे कशामध्ये जायला पाहिजे, रूट मध्ये. मग रूट मध्ये जर त्याला तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी काय करावं लागेल सांगा बरं. सर याला आपल्याला काय करता येईल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला माहितीये A+B+C इज इक्वल टू किती असतं, सॉरी, किंवा अँगल ए हा लेस दॅन 180 असणार आहे, किती असणार आहे, लेस दॅन किती असणार आहे, 180 असणार आहे, म्हणजे छोटा असणार, लक्षात ठेवायचं. कारण प्लस मायनस होऊ शकतं ना, हे काय होऊ शकतं, प्लस मायनस होऊ शकतं. मग काय करता येईल या ठिकाणी काय करता येईल, एक मिनिट, हा कॉल येतोय, एकच मिनिट. ओके, आणि हा पण तू कॅन्सल झाला असता, आपलं ते राहिलं. म्हणजे अँगल ए, विचार करा ना, A/2 म्हणजे तर 100% काय होणार आहे, हे 100% काय असणार आहे, 90च्या अलीकडचा नंबर असणार आहे. सो हा पण काय असणार, अँगल ए हा किती असणार, लेस दॅन 90 वगैरे असं काहीतरी असणार. अरे म्हणजेच कोणता, ए लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. लगेच घाई नाही करायची, लक्षात ठेवा, कारण रूट मध्ये जर जाईल तेव्हा आन्सर काय प्लस मायनस येईल, बरोबर ना, पण प्लस मायनस नाही, इथे त्यांनी प्लसच हवंय. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे आपण याला असं लिहू शकतो, देअरफॉर टू तर कॅन्सल झाला तिथं. सो इथे काय होणार, साइन A/2, आणि हा पार्ट रूट मध्ये जाणार, काय असणार इथं, सर S-B अपॉन BC. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं, एकदम इझी आणि सरळ लँग्वेज मध्ये सांगेल. बघा, प्रूव्ह दॅट लेंदी आहेत, पण थोडे तुम्ही समजून घेतले तर सोपं आहे, अडचण नाही. बघा परत बघा, पहिल्यांदा काय करायचं, हा प्रूव्ह करायचा आहे. हा प्रूव्ह करण्यासाठी इथं एस लागतं, म्हणून मी एस काय ते लिहून घेतलं, सेमी पेरिमीटर आहे. पुन्हा मला विचार करायचा साइन A/2 हवाय, पण मला साइन θ/2 चा फॉर्म्युला माहिती, सर 2 sin square θ/2 1 minus cos θ असतं, फक्त θला इन टर्म्स ऑफ A लिहून घेतलं. पुन्हा इथं सर, इथं चेक केलं सर मी, या ठिकाणी मला फॉर्म्युला माहितीये, कोसाइन रूल फॉर्म्युला अप्लाय केला, चेक करा, मायनस हा एलसीएम घेतला इथं, आणि मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकलं, काय अडचण याच्यामध्ये. आता पुढचं सर, ते कम्प्लीट स्क्वेअर करून घेतलं, या ठिकाणी थोडंसं कॅल्क्युलेशन केले, पुन्हा कॅल्क्युलेशन केले, A+B अशा फॉर्मॅट मध्ये आलं. सर मला A+B दिसतो, पण Cच नाही दिसत. जर C असता, कारण S तर हवाय, मग मी 2S लिहू शकलो असतो त्याला, पण तो नाही, म्हणून काय केलं मी या ठिकाणी एकदा C प्लस केला, एकदा म्हणजे सेम या ठिकाणी B प्लस केला. सो जेणेकरून ट्वाइस ऑफ सेमी पेरिमीटर, ट्वाइस ऑफ. सो इथं 2 कॉमन निघला, इथे एक 2 कॉमन निघला, एक 2 काय होईल, एक 2 काय होणार, कॅन्सल. हा मल्टिप्लाय केला का डिवाइड, परत दुसरा 2 पण काय आला. सो सगळेच्या सगळे 2 काय झाले, कॅन्सल झाले. मग उरलेला पार्ट लिहिला तर ते स्क्वेअर आहे, पण स्क्वेअर म्हटलं की रूट मध्ये जाणारे उत्तर प्लस मायनस असणार, तर प्लस मायनस घेऊन जमणार नाही. मग मी काय केलं, मला माहितीये का ट्रँगलचा अँगल हा 180 पेक्षा काय असणार आहे, छोटेच असणार आहे. आणि इथं तर म्हटलं A/2 म्हणजे ऑब्विसली 90, 0 to 90 च्या मध्ये असणार आहे, आणि 0 to 90 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे A लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, आणि मग रूट मध्ये त्याला ट्रान्सफर केलं. इतकं सरळ होतं. आता नेक्स्ट आय थिंक हा लास्ट आहे, लास्ट झालं. सो आता आपल्याला शिकायचंय नेपियर्स एनालॉजी. कोण शिकायचंय, नेपियर्स एनालॉजी. तर काय बघा की लक्ष द्या, तर आपला क्वेश्चन काय बघा, सर tan A-B अपॉन 2 इज इक्वल्स टू A-B अपॉन A+B इंटू कॉट C अपॉन 2. हे असं प्रूव्ह करायचं. मग पुन्हा हे प्रूव्ह करण्यासाठी आपण साइन रूलचा यूज करणार. कोणाचा यूज करणार, साइन रूलचा. मग तुम्ही काय म्हणणार इथं, बाय साइन रूल.
काय असतो सांगा बरं साइन रूल? याचा प्रूफ शकते आता आपण. प्रूफ काय असतो साइन रूल? सांगा लवकर. सर ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी इज इक्वल्स टू के. सो एबीसी ला म्हणजे ए काय होणार इथं? सर के इंटू साइन ए. सर बी काय होणार? के इंटू साइन बी आणि सी होणार के इंटू साइन सी. काय अडचण याच्यामध्ये? के इंटू साइन सी. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. सर ह्या व्हॅल्यू आरएचएस मध्ये पुट करूयात. मी नेक्स्ट स्टेपला जातो, नेक्स्ट पेजला जातो. सो आरएचएस सर्वात अगोदर लिहून घ्या. आरएचएस कोण आहे बाळांनो आपला? सर ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इज इंटू कॉट ए अपॉन टू सॉरी सी अपॉन टू सी अपॉन टू. हे असं करायचं. चला बरं चेक करा. ए म्हणजेच कोण आहे सर? के इंटू साइन ए. ओके, के इंटू साइन बी. पुन्हा सर इथं के साइन ए प्लस के इंटू साइन बी इंटू कॉट सी अपॉन टू. याला कॉन्स्टंट तसाच घ्या, काय अडचण नाही. किंवा तुम्ही ह्याला असं पण करू शकता. अरे कॉट म्हणजेच कोण? कॉस अपॉन साइन. कॉस सी बाय टू इंटू साइन सी अपॉन टू असं सुद्धा लिहू शकतो आपण. बरं चला नेक्स्ट. सर चेक करायचं सर सगळीकडे के आहे. सो न्यूमरेटरला पण के काय निघणार? कॉमन निघणार. आणि डिनॉमिनेटरला काय निघणार? के कॉमन निघणार. सो के के काय होतील? सर कॅन्सल होतील. म्हणजे काय असणार? सर इथं के कॉमन करूयात. साइन ए मायनस साइन बी अपॉन इथं सुद्धा के साइन ए प्लस साइन बी इज सॉरी इंटू कॉस सी अपॉन टू साइन सी अपॉन टू. सो के विल गेट कॅन्सल. के विल गेट कॅन्सल. सो कोणता पार्ट राहिला आपल्याकडे आता शिल्लक बाळांनो? सर साइन ए मायनस साइन बी अपॉन साइन ए प्लस साइन बी इंटू कॉस सी अपॉन टू साइन सी अपॉन टू. ओके, काय अडचण याच्यामध्ये? सर या ठिकाणी आता इकडे लक्ष द्या. मी काय करतोय या ठिकाणी आणि या ठिकाणी सर आपल्याला लागणार आहेत फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले. कोणाचे फॉर्म्युले? फॅक्टरायझेशनचे. मग साइन ए मायनस बी साइन सी मायनस साइन डी काय असतं? फॉर्म्युला पार्ट पाहिजे. फॉर्म्युला पार्ट नाही तुम्हाला काहीच येणार नाही, लक्षात घ्यायचं. तर फॉर्म्युला असतो याच्यासाठी 2 cos c प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. आणि याच्यासाठी फॉर्म्युला असणार आहे 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. फॉर्म्युले पार्ट असतील ना तुमचे काम सगळे. मी इतकं छान देतो तुम्हाला, बस तुम्हाला फक्त हे रेफरन्स नोट्स तर तुम्हाला मिळतीलच, मी सांगितलंय. चला इथं आता फॉर्म्युला अप्लाय करू. सो काय होणार राजा? काय होणार इथं? सर या ठिकाणी 2 cos सी प्लस डी म्हणजेच कोण? सर ए प्लस बी अपॉन 2. ओके, साइन ए मायनस बी अपॉन 2. ओके सर पुढं सर 2 साइन ए प्लस बी अपॉन 2. ओके इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2. डन. काय अडचण याच्यामध्ये? सर 2 विल गेट कॅन्सल. आता आणखी एक छोटस काम आणि एक राहिलं ना रिलेज. इथं काय राहिलं आपलं? सर कॉस सी बाय 2 अपॉन साइन सी अपॉन 2 हे असं लिहायचं राहील. आता नेक्स्ट आता चेक करा. तुम्हाला मी मगाशी काही वेळापूर्वी सांगितलं की ए प्लस बी प्लस सी हे किती असतं बाळांनो? पाय असतं. किती असते? पाय. म्हणजे काय असणार इथं? सर ए प्लस बी इज इक्वल टू किती असणार? पाय मायनस सी. पाय मायनस सी. पुन्हा इथं काय होतं? डिवाइड बाय किती? 2. सर इथं डिवाइड बाय 2 म्हणजे इथं पण 2 आणि या ठिकाणी सुद्धा 2. म्हणजे इथं काय होणार? हा क्वेश्चन पूर्णपणे चेंज करावा लागणार. सो काय होणार इथं? सर हे होणार कॉस पाय बाय 2 मायनस सी बाय 2 इंटू साइन या ठिकाणी काहीच नाही ए मायनस बी अपॉन 2. पुन्हा इथं सुद्धा साइन ए सॉरी
पाय बाय 2 प्लस बी बाय 2. ओके, पुन्हा पुन्हा काय होणार, लास्ट शेवटचे स्टेप राहिल्यात शेवटच्या, कोण, कॉस ए मायनस बी अपॉन 2. डन. आणि पुढचा राहिलेला पार्ट आपला कॉस सी अपॉन 2 अपॉन साइन सी अपॉन 2. आपण काय करूयात, नेक्स्ट पेज वर करूयात. आता बघा इथं अलाइड अँगलचे फॉर्म्युला युज होणार, अलाइड अँगलचे. तर कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा आणि साइन 90 प्लस थिटा कॉस थिटा. येस, परफेक्ट. सो इथं काय होणार सर, या ठिकाणी अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार हा होणार साइन यस साइन सी बाय 2, साइन सी बाय 2 आणि हा पार्ट होणार कॉस सी बाय 2. ओके. आणि या ठिकाणी कोणता पार्ट आहे आपला बाळांनो, सर तो आहे साइन ए मायनस बी अपॉन 2 आणि या ठिकाणी आहे कॉस ए मायनस बी अपॉन 2 इंटू कॉस सी बाय 2 अपॉन साइन सी बाय 2. सो या ठिकाणी साइन सी बाय 2 विल गेट कॅन्सल आणि कॉस सी बाय 2 गेट कॅन्सल. शिल्लक पार्ट, रिमेनिंग पार्ट कोण आहे सर, ए मायनस बी अपॉन 2 साइन मध्ये आणि कॉस ए मायनस बी अपॉन 2. मग मला सांगा बाळांनो, साइन अपॉन कॉस काय असते, साइन बाय कॉस टॅन. सो इथं काय होणार सर, या ठिकाणी होणार टॅन ए मायनस बी अपॉन 2. हाच तर आपल्याला आणायचा आहे LHS, जे की आपण करून दाखवलं. इतकं इझी आणि सरळ. ठीक आहे, हा लास्ट थेरम होता बघा. परत एकदा समजून घ्या वाटलं असतं जर समजलं नसेल तर. सुरुवातीला ओरिजिनल क्वेश्चन जो आहे तो ऍज इट इज मी लिहून घेतला. नंतर मी काय केलं सर, मला या ठिकाणी ए बी दिसते म्हणजे मला साइन रूल यूज करायचा म्हणून साइन रूल यूज करून घेतला. साइन रूल वरनं ABC च्या व्हॅल्यू पुट केला. आता काय करणार सर आता काय करणार, तुम्ही RHS लिहून घ्या. RHS लिहून घेतला आणि ज्या ज्या ठिकाणी A B आहेत त्या त्या ठिकाणी त्या व्हॅल्यू पुट केला. आणि इथं कॉट म्हणजेच कोण, कॉस अपॉन साइन. ऍज इट इज कंटिन्यू करत गेलो. परत सर इथं क्या आहे, इथं क्या आहे, सगळीकडे क्या आहे, के कॉमन निघाला, के गेट कॅन्सल. पुन्हा सर या ठिकाणी साइन सी मायनस डी, साइन डी फॉर्म्युला असतो सर डी फॅक्टरायझेशनचा. फॉर्म्युल्याचा तुम्हाला मी रेफरन्स दिलेला आहे. या ठिकाणी साइन सी प्लस डी इथं पण रेफरन्स दिलेला आहे. पुढे काय करायचं, फॉर्म्युला अप्लाय करायचा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सी आहे त्या त्या ठिकाणी ए ठेवायचा, ज्या ज्या ठिकाणी डी आहे त्या त्या ठिकाणी बी ठेवायचा. व्हॅल्यू पुट केले. सो टू गेट कॅन्सल. ओके. सो हा स्टेप ऍज इट इज खाली घेतला मी. आणि मी या ठिकाणी ऑब्झर्व केलं ए प्लस बी. व्हॉट इज ए, व्हॉट इज बी, अँगल्स ऑफ ट्रायंगल. सर ए प्लस बी, समजा जर सी ऍड केला तर किती होईल, 180. म्हणून काही नाही, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. सर आपल्याला तर ए प्लस बी हवाय म्हणून सी ला मी ह्या साईडला घेतलं तर काय होईल. आणि इथं काय हवंय, 2 हवाय म्हणजे दोन्ही साईडला कशाने डिवाइड केलं, 2. आणि जो पार्ट उरलाय तो इथं लिहून ठेवला मी. मग इथं बघा कॉस 90 मायनस थिटा अलाइड अँगलचे फॉर्म्युला असतो. 90 असेल तेव्हा साइन, नेक्स्ट पेज वर केले मी ते, कॉस असेल तेव्हा साइन, साइन असेल तेव्हा कॉस. हे कॅल्क्युलेशन आली त्याची. आणि जे सेम पार्ट आहेत न्यूमरेटर डिनॉमिनेटर ते काय केले, कॅन्सल केल्यानंतर हा पार्ट शिल्लक राहिला आणि साइन अपॉन कॉस काय असतं, टॅन असतं. हे झालं त्याचं प्रूफ. आणि हे थेरम अगदी महत्वाचे आहे. बघा M1 चा जर विचार केला ना बाळांनो, पेअर ऑफ लाईन 2 थेरम मी ऑलरेडी शिकवल्यात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आज झाला आणि एक चॅप्टर आला वेक्टर्स, हा नंतरच्या लेक्चर मध्ये घेईल. ठीक आहे. वेक्टर तर थोडासा लेंथी आहे पण हे 2 चॅप्टर अगदी सोपे, काहीच नाही याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगितले काय, थेरम आपण नॉर्मली करत नाहीत, आपण क्वेश्चन्स किंवा सीईटीची प्रॅक्टिस करत असतो आणि थोडस लेंदी असतं हे. मग आपण काय करतो, हे स्किप करतो. आणि स्किप केलं तर काय होणार आहे, स्किप केलं तर काय होणार, तुमचे हक्काचे मार्क निघून जाणार. पुन्हा एक हा चान्स तुम्हाला नाहीये. म्हणजे काय करायचं, हे करायचं. ठीक आहे. आणि पुन्हा इथं चेक करा, मी सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये, जे तुम्हाला हवंय सगळं दिलेलं आहे. आणि एक लास्ट आणि एक महत्वाची तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट, तुम्ही काय करायचं,
चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या नंबरवरती तुम्ही काय करायचा, स्क्रीनशॉट करून मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला काय करतो, ह्याचे नोट्स शेअर करतो. ठीक आहे. आणि आपले ऑफलाईन क्लासेस पण आहेत, तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही ह्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आपण ऑफलाईन सुद्धा भेटूयात. ओके, चलो, थँक्यू सो मच.